नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, नका भ्रमुरे युक्तींसी. वेदांत न कळे ब्रह्मयासी, अनंत वेद आहे ती देखा. वेदव्यासा ऐसा मुनी, नारायण अवतरोनी. वेद व्यस्त करोनी, व्यास नाम पावला. तेणेही पूर्ण नाही केले, साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले, प्रख्यात नामे अवधारा. तया शिष्यांची नामे देखा, सांगेन विस्तारे ऐका. पैल वैशंपायननिका, तिसरा नामे जैमिनी. चौथा सुमंतू शिष्य, करीन म्हणे वेदाभ्यास. त्यासी म्हणे वेदव्यास, अशक्य तुम्हा शिकता. या वेदांचे आद्यंत, सांगेन ऐका एकचित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात, ऋषी अभ्यास करीत होता. ब्रह्मकल्प 3 फिरले, वर्षे शत वाचले. ब्रह्मचर्य आचारले, वेद पूर्ण शिको म्हणूनी. लवलेश आले त्यासी, पुनरपि करी तपासी. ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी, काय मागती म्हणोनी. भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी. वेद शिकेन आद्यंतेसी, ब्रह्मचर्य आश्रमी. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही या वेदांसी. सर्व केवी शिको म्हणसी, आम्हासी वेद अगोचर. ऐसे म्हणोनी ऋषीसी, ब्रह्मा दाखवी वेदांसी. दिसताती 3 राशी, गिरिरूप होनी. वेद आहे ती अमित, इतके शिकावया अशक्त. येईल तुमच्या चित्तांत, तितुके द्यावे आम्हासी. ऐसे वचन ऐकोनी, ब्रह्मदेव संतोषोनी. देता झाला मुष्टितिनी, अभ्यास करी म्हणोनी. 3 वेदांचे मंत्रजाळ, वेगळे केले तात्काळ. ऐसे 4 वेद प्रबळ, अभ्यास करी भारद्वाज. अजून पुरते नव्हे त्यासी, केवी शिकू पाहता वेदांसी. सांगेन तुम्हा एकेकासी, चौघे वाचा 4 वेद. शिष्य म्हणती व्यासासी, एक एक वेद आम्हासी. विस्तारावा आद्यंतेसी, जे शक्य आम्हा ते शिकू. करुणावचन ऐकोनी, व्यास सांगे संतोषोनी. पैल शिष्या ते बोलावोनी, ऋग्वेद निरोपित. ऋग्वेदाचा उपवेद, असे प्रख्यात आयुर्वेद. अत्रिगोत्र म्हणा सदा, ब्रह्मादैवत जाणावे. यजुर्वेद विस्तार, सांगेन ऐका अपार. वैशंपायन शिष्य थोर, अभ्यास केला परियेसा. व्यास म्हणे शिष्यासी, ऐक एक चित्तेसी. असे या यजुर्वेदासी, उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाणा, अधिदैवत रुद्र म्हणा. त्रिष्टुपछंद तुम्ही म्हणा, आता ध्यान सांगेन. कृशमध्य निर्धारी, स्थूल ग्रीवा कपोलधरी. कांचन वर्ण मनोहरी, नेत्र असती पिंगट. शरीर ताम्र असीत वर्ण, 5 अरत्नी दीर्घजाण. यजुर्वेद ध्यान प्रमाण, वैशंपायना परियेसी. तिसरा शिष्य जैमिनी, त्यासी सांगत असे व्यासमुनी. सामवेद विस्तारोनी, निरोपित अवधारा. उपवेद गांधर्व अत्र, कश्यपाचे असे गोत्र. विष्णू असे दैवत, जगती छंद म्हणावा. नित्यस्त्रग्वी असे जाण, शुचिवस्त्र प्रावरण. क्षौमिदांत चर्मधारण, दंडधारी असे रूप. नयन वर्ण कांचन, सूर्यासारिखे असे किरण. षडरत्नी दीर्घ प्रमाण, सामवेद रूप असे. सुमंतू म्हणिजे शिष्यांसी, सांगत असे व्यासहर्षी. अथर्वण वेदासी, निरोपिले परियेसा. या अथर्वण वेदासी, उपवेद असे परियेसी. शस्त्र शास्त्र निश्चयेसी, वैतान असे गोत्र. अधिदैवत इंद्र त्यासी, म्हणावे अनुष्टुप छंदासी. तीक्ष्णचंड क्रूरेसी, कृष्णवर्ण असे जाण. कामरूपी क्षुद्रकर्म, स्वदारतुष्ट त्यासी नाम. विश्वसृजक साध्य कर्म, जलमूर्ध्नी गालव. ऐसे 4 शिष्यांस, सांगत असे वेदव्यास. प्रकाश केला क्षितीस,
भरतखंडी परियेसा या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गौप्य जाहले क्षितीसी पूर्वी होते महत्व ब्राह्मणांसी देवत्व वेदबळे नित्यत्व भूसुर म्हणती याचिकाज वेदबळे विप्रांसी त्रैमूर्ती वश होते त्यांसी इंद्रादी सुरवंशासी भय होते विप्रांचे ऐसे महत्व ब्राह्मणांसी पूर्वी होते परियेसी वेदमार्ग त्यजोनी सुरसी अन्य मार्गे रहाटती चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करिसी काय जाणसी वेदांसी अखिल भेद आहे ती जाणा आमुचे बोल ऐकोनी जावे तुवा परतोनी वाया गर्वे भ्रमोनी प्राण आपुला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणांसी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वेदविस्तारकथनं नाम षड्विंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।